मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्ध्यामधील आर्वी दौऱ्यावर आहेत आणि भव्य प्रशासकीय इमारतींच्या लोकार्पणासाठी फडणवीस आर्वीमध्ये आहेत। 720 कोटींच्या पायाभूत सुविधांच्या कामांचं त्यांच्या हस्ते लोकार्पण होईल। तर आमदार सुमित वानखडे यांच्या मतदारसंघात आज फडणवीसांचे भरगच्च कार्यक्रम सुद्धा आहेत। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी पंकज गादगे आपल्या सोबत आहेत। पंकज, मुख्यमंत्र्यांचा आर्वी दौरा, 720 कोटींच्या कामांचं लोकार्पण, कसं नियोजन आहे या दौऱ्याचं? नक्कीच सुद्धा वर्ध्यातील आर्वी येथे देवेंद्र फडणवीस यांचा हा दौरा आणि मोठ्या प्रकारे जयंत तयारी करण्यात आली। आपण पाहू शकता सध्या फडणवीस कार्यक्रम पोहोचले आहे। या पहिले फडणवीस प्रशासकीय भवनाचं लोकार्पण सोबतच विकास कामांचा फडणवीस यांच्या हस्ते झालेला आहे। आज 720 कोटी रुपयाच्या विकास कामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण करण्यात आलेले आहे। या मंचावर कालच वर्ध्याचे पालकमंत्री अमर काळे सुद्धा उपस्थित आहे। सोबतच वर्धा जिल्ह्यातील चारही आमदार प्लस एक जे आमदार आहे विकास कामांचे भूमिपूजन होत आहे। यांच्या मतदारसंघामध्ये एकूणच कार्यक्रम लोकार्पणाची बरोबर आहे। आता सभास्थळी सुद्धा फडणवीस उपस्थित झालेले आहेत, हजर झालेले आहेत। काय बोलतात याकडे लक्ष असेल। पंकज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।